सो हे गाईज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्यानं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे गणपती विसर्जनचा. फायनली आपले बाप्पा चालले आहेत त्यांच्या घरी. 10 दिवस कसे गेले काय समजलंच नाही. तर मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे गणपतीचं विसर्जन, आमच्या घरच्या गणपतीचं पण विसर्जन दाखवणार आणि आमच्या मंडळाचं गणपती पण विसर्जन दाखवणार. तर शेवटपर्यंत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या ब्लॉगला लाईक करा. चला भेटू पुढे बा. सो माझ्या आता मी तयार झालो. आमच्या घरचा गणपती पण सोडायला जायचा आहे आणि घरचा आणि मंडळाचा पण गणपतीचा तुम्हाला मी विसर्जन दाखवणार. तर शेवटपर्यंत राहो. आता आमचा बाहेर आरती तर झाली. आता आमचा जो छोट्या गणपतीसाठी जो रथ आणला आहे, म्हणजे तो गाडी, ती सजावट करता आहे, तुम्हाला दाखवतो. शेवटपर्यंत राहा. तो गाईज आता आम्ही आमचे मूर्ती विसर्जन करायला चाललो आहे. घरची मूर्ती बाप्पा चालले त्यांच्या घरी. आता येणार पुढच्या वर्षी. काय करायचं? सबस्क्राईब करा. बोल काय करा. हा समजला तुम्हाला? प्रिशा तो आमची आता मूर्ती तिथं शेवटच्या आरती होणार, नंतर मग ते विसर्जन होणार मूर्ती. सर्वांगी सुंदर मुक्ता पराशी. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव शोभा गोबरा पुरे शरणी लागलिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. काय आता आमची मूर्ती चालली आहे. सो गाईज तुम्ही बघू शकतात घरच्या गणपतीचं बाप्पाचं विसर्जन झालं आहे आणि हा मंडप पूर्ण रिकामी झाला आहे. जेव्हा बाप्पा येतात तेव्हा आनंद घेऊन येतात आणि जाताना रडवून जातात. पण काय नाही, पुढच्या वर्षी ते परत येणार. तर आता काही मी जातो आपल्या मोठ्या गणपतीचं विसर्जन करणार. शेवटपर्यंत राहा माझ्या ब्लॉगमध्ये आणि विसर्जन करून हा ब्लॉग आहे. बाय. फायनल आता आमची आरती झाली आहे मंडळाची. तो गाईस आता आपला मंडप हा पूर्ण खाली झाला आहे, कारण की आपले बाप्पा हे त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेत आणि इथं आम्ही सगळे कुर्ते घालून तयार झालो आहे. हे लोक अजून बाकी तयार व्हायचे. इथं गुलाल पॅकिंग चालू आहे. काय तुम्ही बघू शकता आपले बाप्पा आणि इथं अशा प्रकारे गर्दी. हलते ऊपर गाली.
इथं आता जेवढे फटाके आणलेले सगळे फोडतात आणि इथं असं प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. आणि इथं असे इथं नुकताच दिवाळी चालू आहे, दिवाळी. फायनल आता आमचा डीजे ढोल बंद झाला आहे आणि आता आपले बाप्पा चालले त्यांच्या घरी. त्यांचं आता विसर्जन आहे. तुम्हाला मी दाखवतो विसर्जन कसं होतं काय होतं, शेवटपर्यंत राहा. तर आता इथं पुष्पवृष्टी होणार आहे आपल्या राजावर, तुम्हाला आम्ही दाखवतो. मी आलो आहे भांडूपला, ते पण आपल्या गणपतीला विसर्जन करायला. म्हणजे आमचा गणपती इथं बाकी आहे, मागे गणपती आम्ही गाडीवरून पुढे आलो आहे. इथं बरेचसे मोठे लाईन लागले. तर बघू आमचा नंबर कधी येतोय काय येतोय, तोपर्यंत आम्ही घेऊ झोपून. तुम्ही पण बघा आपला मनावा. असं करायला लागतं काय? असं करायला लागतं. पोस्टर तो काय आता फायनली आता आमची मूर्ती आलेली आहे भांडूप तलावात. आता लाईन लावली आहे. काय नाही काय तर आमची मूर्ती इथे आलेली आहे. तर थोड्याच वेळात तुम्हाला आरती महाआरती दिसेल, म्हणजे शेवटची आरती बाप्पाची. आणि नंतर आम्ही विसर्जन करू आणि तुम्हाला दाखवू की कसं आम्ही विसर्जन करतो. समजलं तर शेवटपर्यंत बघा आपलं. तुम्ही इथं बघू शकतात किती लाईन आहेत. खूप सारे बाप्पांचं विसर्जन आहे. ही लाईन जी आम्हाला कमीत कमीत 2 ते 3 तास लागेल मूर्ती विसर्जन व्हायला. तुम्हाला मी दाखवतो अजून आतमध्ये पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत विसर्जन व्हायच्या बाकी आहेत. तर चला भेटू आतमध्ये. तो काय आता इथं अशा प्रकारे विसर्जन होतं. इथं क्रेनने घेऊन जातात पाण्यात. मंगल मूर्ती अरे गणेश मार्गच्या राजाचं. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. अरे गणेश मार्गच्या राजाचा विजय असो. मी हा ब्लॉग इथं एंड करतो. तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा. माझ्या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.